कृष्ण असं मोकळं मोकळं छान वाटतं ना. असं नवीन नवीन ट्राय केल्यानं ना आयुष्य जगताना एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. मनातला एक पक्का विचार आपलं आयुष्य बदलवून टाकू शकतो. आपलं ध्येय हा एक विचारच तर असतो सुरुवातीला. हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आणि हो, आजचा चहा हा असा गॅलरीमध्ये, कारण आज आहे रविवार. एकच दिवस असते, एक संडे आहे. पहाटे हे लवकर उठून किती वाजता 4:30ला मला पहिल्यांदा जाग आली होती. मग नंतर हे 5 वाजता उठून 8 किलोमीटर रनिंग करून आलेत आणि मला म्हणतात तू का नाही आली. तर मी म्हटलं यांना की नाही, मी उठले 4:30ला, पुन्हा झोपले, पुन्हा तुम्ही जाताना उठले. मग मी यांना म्हटलं की मी योगा करते, तुम्ही जा. नाही मी तुला सांगितलं होतं. बघा, आणि म्हणे शूटिंग कर योगाचं. मी किती कॉन्फिडेंटली सांगून गेलो. म्हटलं उठ, नवीन योगा मॅट आणली, नवीन वेट्स आणले, 2.5 kgचे प्लास्टिक वेट्स. त्यांना माहिती आहे की मला घेण्याची खूप घाई असते वापरण्यापेक्षा. मी करेन, हळूहळू त्याचा वापर करेन. लखनवी घालणार आहे मी आज, लखनवी चिकनकारी. बरं, मी जिथून आणली आहे ना, पेहनो चिकनकारी, MG रोड कॅम्प. तुम्हाला जर का त्यांचं पेज हवं असेल तर मी टॅग करेन. मी आज जे काही रील बनवते ना त्याला मी त्यांना कोलॅबरेट करणार आहे, इन्व्हाइट करणार आहे त्यांना कोलॅबरेशनसाठी, कारण त्यांनी मला रिक्वेस्ट केली आहे कराल का म्हणून. तर मी म्हटलं हा मी करते. आणि खूप सुंदर मला कुर्तीज त्यांच्या मिळालेल्या आहेत. असं नाही आहे का मी त्यांची ॲड वगैरे करते, नाही. पण त्या बोलल्या की तुम्ही करा, आम्ही रिस्पॉन्स बघून तुम्हाला कोलॅबरेशन देऊ शकतो. तर का नाही ना. कृष्ण काय फ्लेवर आलाय रे. कृष्ण चला, खूप दिवसाचं पेंडिंग काम की मिशोवरून जे काही प्लांटर्स मागवले होते. बघा, महिना झाला असेल मी ते दाखवून ब्लॉगमध्ये. आजपर्यंत त्यामध्ये प्लांट्स आलेले नाही आहेत. तर फायनली आज मी घरातले जे काही माझे पॉट होते छोटे छोटे ते सगळे घेतलेत. त्यामध्ये कोणती साईज बसते हे मला जाऊन चेक करायचं आहे तिथे. आणि जर का ही साईज छोटी होत असेल, दुसरी लागणार असेल, तर मग एखादी घ्यायची विकत. आणि मला जे नको आहे ते देऊन यायचं त्याला, नर्सरीवाल्याला. ॲटलिस्ट तो तरी त्यामध्ये एखादं छानसं प्लांट जगवेल, हो की नाही. इथं पण एक आहे माझ्या ड्राय बाल्कनी, ते कपाट आहे त्यामध्ये, ते काढून घेते आता, आठवलं बोलता बोलता. चलो, इथे रद्दीचं शॉप आहे आणि इथे लगेच बाजूला हे बघा नर्सरी आहे. आणि ना छान छान प्लांट्स पण दिसत आहेत मला इथून. पण मी या नर्सरीला नाही जाणार आहे. कारण काय माहिती आहे, तर माझी एक मैत्रीण आहे नर्सरीवाली, त्यांनी खूप मोठी नर्सरी इथं बनवली आहे. तर ती बघायला जाणार आहोत आपण आता. रुपये आले 36. कसले खोटारडे. मला म्हणतात 36 रुपये आले का. मी बघितलं ना गुगल पे, माझ्याच हातात त्यांचा फोन होता, तर 36 रुपये रिसीव्ह झाले. म्हटलं बापरे, एवढ्या साऱ्या रद्दीचे 36च. तर नाही, 236 आलेत. बरं, लेकाला कॉल केला होता की तो ट्रिमर मागवलेला ऑनलाईन गेट एंट्री अप्रूव्ह केली, तो वरती येईल म्हणून सांगायला. तो दरवाजा उघडून ती घे, पेमेंट केले. तर मला म्हणतोय रद्दीचे किती येतील ना मम्मी, ते माझे आहेत. आता त्याला 36 रुपये सांगायचे. पठारेकडे मला ॲड्रेस माहिती आहे का असं तुमचं म्हणणं आहे. मला कधी कुठला ॲड्रेस माहिती असतो का, खरं खरं सांगायचं असतो का. किती जरी वेळा गेली मी तरी मी विसरलेली असते. पठारे इन 150 meters turn left. इथंच आहे रोड टच. आणि आम्ही हे सोडून आतमध्ये जाऊन फिरून आलोय वेड्यासारखं. मॅपनी गंडवलं आम्हाला. वाव, सुंदर झाली आहे, सुपर्ब.
नर्सरी फारच सुंदर दिसतीये. छान आहे बघा. त्या येस तो पण मी दाखवते. चल. तर मी त्यांना कॉल केला होता, त्या घरी येत आहेत लगेच. छान. काय मन खुश होतं हे बघून सगळं. सुंदर प्लांटर्स आहेत. ऍक्च्युली आपल्या पाम ट्री साठी आपले मोठे मोठे झालेत ना आता. तर असं मोठं पाहिजे. मस्त आहे. हे ना, हे छोटेवालं, हे आपण जे मिशोवरून ऑर्डर केले ना, त्यामध्ये हे बसू शकतं. हो. तर पॉट है, तो पॉट डाल के देना पड़ेगा, है ना? तो उसके साइज का पॉट है क्या? छोटा वाला. तो वैसे ठीक है. और ये भी एक चाहिए था. आपले हे खराब झालंय. बघा ते काय म्हणतात, त्यांच्या हसबंडनी लावलाय. मॅनेजिंग डायरेक्टर. त्या मेहनत करतायत म्हणून, नाही, त्या नाही, बोलतायत नाही, की मेहनत करते म्हणून त्यांच्या हसबंडनी लावलाय. माझ्या हसबंडला माझी मेहनत नाही दिसत आहे. माझ्या हसबंडने माझा फोटो नाही लावलेला शुभ जिंदगी सोबत. और बाहर का मंदिर अभी हमने ना आते समय वो बाहर का मंदिर भी दिखाया. अंदर भी है. वाह, ये जगन्नाथ जी है ना, वुडन के. हाँ हाँ. आपने बहुत अच्छे सेटअप किया है. बहुत बढ़िया. हरे बोल हरे हरे. आणि हे प्लांट माझ्याकडे नव्हतं. थँक्यू सो मच. हे माझ्याकडे नाहीये. ओके, गुड लक आहे. थँक्यू सो मच. आणि ही एवढी मोठी नर्सरी यांची झाली आहे, मला खरंच आयडिया नव्हती. कॉल आला की मी इकडून तिकडे शिफ्ट झाली आहे. मी तर यांच्या तिकडे जुन्या नर्सरीतच आले होते. उसके बाद मैंने कुछ प्लांट नहीं लिए. नहीं, अपडेट नहीं किया. नाम भी चेंज किया क्या? हाँ. इम्पेरियल कर दिया. इम्पेरियल गार्डन. वहाँ पे ऐसा कुछ. वहाँ पे देखो. इम्पेरियल चलो, थैंक यू सो मच. मैं आती रहूंगी अभी. हाँ, चलो अंदर का दिखाएंगे. ये सब वो कौन सा है होता है? हाँ बोनसाई की तरह ही है, लेकिन ये आउटडोर प्लांट्स है. क्यूट है. और इसको कोकोपीट में हम लगाते हैं, कोको चिप्स. एन्थुरियम. ये एयर प्यूरिफायर. हे बघा, थोडासा ना असं ते पान आहे ना, ते असं कर्ल केलंय त्याने. त्याचा शेप कर्ल केलाय. और या कॉर्पोरेट सोबत डील करतात. यांचे जे मोठे मोठे आणि युनिक प्लांट्स आहेत ना, ते कंपन्यांमध्ये जास्त जातात आणि घरांमध्ये सुद्धा. तर तुम्हालाही तुमचं घर सजवायचं असेल तर इथं या, एकदा व्हिजिट करा. मस्त आहे इम्पेरियल गार्डन. आणि मी दाखवले तुम्हाला येतानाच की कसं कसं यायचंय. पठारे आणि लगेचच आहे बाजूलाच. नकली ठेवतात लोक, त्यापेक्षा हे असली नेऊन ठेवायला. इसको आप इसको संभालना सामने बहुत या टफ तो होता है या कॉर्नर में इजी रख होता है? संभालना कैसा होता है? इजी होता है? इजी. और यहाँ पे बोनसाई है. बोनसाई का बड़ा छोटा है ये. ये सेमी इंडोर वाले हैं. ये पूरा इंडोर नहीं है, ये पूरा बाहर भी नहीं है, आउटडोर. ये सेमी इनडायरेक्ट सनलाइट जहाँ पे हाँ, आता indirect है sunlight वहाँ के पे लिए ये बेस्ट रख है. सकते हैं. हाँ, ड्रेसिना है, ये भी ड्रेसिना है. और ये पूरा लेस मटेरियल वाला. बहुत लेस. पता है वो ना मर के भी वापस आ गया है. ये ऐसा ही हाँ, है. मेरे पास है है ये. ना. हाँ. और ये क्रोटन है, वो मैं सेमी उसको इंडोर है. पाइनएप्पल बोलती हूँ. हाँ, और सेम है. लेकिन ये के नीचे है यहाँ पे एक मोगल फाइकस करके. ये बहुत ही लेस मेंटेनेंस और इंडोर प्लांट है. ये वाला आपको दिखाते हैं, पता नहीं. हाँ क्या? बहुत अच्छा प्लांट है.
लो मेंटेनेंस वाला है. लो मेंटेनेंस वाला है. घर में कहीं साइड में लो मेंटेनेंस पार्शियल सनलाइट चाहिए इसको. ओके. आयुर्वेदिक है. हाँ ये बाल के लिए और चाय इसके पत्ते डाल के चाय में डालते हैं इसके? हाँ पियो तो स्किन में भी बहुत ग्लो आता है. हाँ. हाँ और इसको केक वगैरह बनाने के लिए उसका जो एसेंस डालते हैं उसको खुशबू के लिए. स्मेल होती है क्या इसको? वैसे अगर एसेंस बाल के ऑयल में डालने के लिए और दूसरा देखो हाँ मसाल्यासारखं वास हाँ आहे. मसाला वो रोजमेरी है ना वो हाँ. रोजमेरी. और दूसरा आपको और एक अच्छा दिखाऊंगी ये शतावरी रोज. तो रोज मेरी अंदर लगा सकती हूँ क्या मैं? ये वो भी गैलरी में रहेगा. वो आउटडोर है. ये सब जो देख रहे हैं ये सब आउटडोर है. माझ्याकडे पूर्वी असं एक प्लांट होतं जे मी समोर टी व्ही युनिट जे आहे ना त्यामध्ये ठेवलं होतं आणि ते खराब झाल्यापासून मी विचार करत होते. आता मात्र 3 लेयरचाच हा असा बांबू लकी प्लांट असतो ना हा की मनी प्लांट असतो, पण छान आहे जो काही आहे तो. तर तो मला घ्यायचा होता. फायनली मी तो घेऊन आले. छान मिळाला आहे ना. तर नर्सरीसुद्धा खूप सुंदर आहे. आवडलीच असेल तुम्हाला. ज्यांना प्लांट्स आवडतात ना ते वेडे होतात अशा नर्सरीमध्ये जाऊन. तर आल्यानंतर मात्र खूप वेळ झाला होता. 12:30 समथिंग काहीतरी झाले होते. मग काय अशा वेळेला आमचं नेहमी ठरलेलं असतं हाच मेनू की आहो लगेच बुर्जी बनवतात आणि मी भाकरी करायला घेते. आता भाकरीला प्रितीश नानू करतो जरा, पण ठीक आहे अंडा बुर्जी आहे म्हटल्यावर तो खाईल. आता काही जणांना हे कॉम्बिनेशन वेड वाटू शकतं की अंडा बुर्जी भाकरीसोबत कसं काय, पण खाऊन बघा मस्त लागते. 5:15 वाजले. आवर भांडी राहू दे. काय झालं डान्स शूट करायचं कुठं करणार आहेस तू? नाही पण ते कुठं शूट करायचं ठरले? गार्डन मध्ये जायचं ठरलं होतं ना काल. आणि कोणता ड्रेस घालणार आहेस? सोफा काढलाय इथे मी झाडू मारतीये आणि माझं लक्षच नाहीये इकडून गाणं बोलतायत आणि मला म्हणतात बघ ना इकडं. मी बघत नव्हतं. नाही या अगोदर गाणं कोणतं बोलत होतात? हा शहेनशाह समथिंग काहीतरी. आणि मी झाडण्यात बघणं यानी येस सलामत रहे. माझं लक्ष नाही तर म्हणे बघ ना इकडे. हे बघ अशी तयार झाली आहे. हे मी घातलेलं नाहीये कारण हे खूप मोठं आहे, तर हे घालू की नको विचार करते. हे इकडे खूप ऊन आहे त्यामुळे अजून बरं दिसत नाहीये, पण ठीक आहे दिसेल थोड्या वेळात. नाहीतर खाली जाऊ गार्डनमध्ये. चला चहा झाला, ऊन सुद्धा खाली झालंय. शूटिंग करूया आणि फायनली मी घरातच करणार आहे. बघूया कसं येते, नाहीतर मग खाली जायचं. बरं मला ना एक कॉमेंट होती की तू फारच छंदी आहेस. तर मला काय म्हणायचं आहे, असं नवीन ट्राय केल्यानं ना आयुष्य जगताना एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. काहीतरी आपण नवीन करतोय, काहीतरी आपण शिकतोय, एक खूप मनाला ना हे सॅटिस्फॅक्शन देऊन जातं. तर मला हेच सांगायचं आहे. आणि बघा ना या निमित्तानं मी प्रत्येक संडेला खूप ॲक्टिव्हही असते, छानसा मेकअप करते. बरं वाटतं. मग आता पूर्ण आठवडाभर मेकअप नसतो, पण आठवड्यातून एक दिवस आणि मी जे काही खूप सारे पैसे खर्च करून मॅक्सचा मेकअप घेऊन आले त्याचाही छान यूज होतोय आणि मी शिकतेही. बघा किती कमीत कमी मी मेकअप यूज केला, पण किती छान झालाय. आणि माझे केस वाढलेत, हे बघा मिररमध्ये दिसत आहेत. वाढवणार आहे मी, फायनली वाढवणार आहे. आता कट नाही करणार, बरोबर डोळ्यावर आहे. कलर काय गोड दिसतोय माहिती आहे का ह्या सूर्यप्रकाशात? माझे केस वाढलेत ना. हो. तर स्त्रियांनो, मुलींनो, माझ्या मैत्रिणींनो, प्रोटीन घ्या. प्रोटीनची गरज आहे आपल्याला सुद्धा नाही, आपल्यालाच जास्त गरज आहे. कारण आपण एवढी सारी कामं करत असतो आणि मला खरंच फरक पडतोय. आणि मला कॉमेंट होती की वेट वाढते का, तर माझं तर वाढलेलं नाही आहे, ॲज इट इज आहे. हां तर बघा केसांमध्ये फरक दिसतोय पटकन. स्किन पण तशी बेटर आहे. आता मेकअप केला आहे पण ठीक आहे. चला शूटिंगला चालू करूया. आणि पहिले 1-2 थोडेसे बॉडी वॉर्म करायला निघून जाते, तरी तुम्ही रेकॉर्ड करा. पहिल्याच शॉटमध्ये जर चांगला आला तर माझ्यासाठी आनंदी माणूस कोण नाहीये. चल फक्त डान्स शूट झालाय. आता ना आपण रील शूट करणार आहोत दोघांचं. मग हे बघा मी एकटी रील केलं की म्हणतात दादांना घेऊन कर. जमते. तुमचीच ऍक्टिंग त्यांना आवडते, माझी नाही आवडत. हे बघा 6:45 होत आहेत. किती रिटेक झाले आज?
8-9 पण कशामुळं उजेड, उजेड, मेन कन्सर्न वारा. उजेड. नाचता नाचता माझी टिकली पडून गेली की काय? होय होय काय? होय, पडली. हे बघ दिसते ती. ऐक म्हणजे दिसतो साधा सोपा सिंपल असा डान्स, पण तो तितका साधा नसतो. हे बघा घाम आलाय आणि मी नेहमी दाखवते तुम्हाला. आणि या इयरिंग्स बघा ना किती परफेक्ट मॅचिंग आहे त्याला. चला एखादं छानसा आता रील बनवते. अजिबात टाइमपास न करता रील बनवते एखादा. स्वयंपाक करायचा आहे अजून. तुमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव आज दादानं माझ्यासोबत रील केलेला आहे, म्हणजे तुमच्या दादानं. आणि गॅलरीत उभं राहून राहून माझ्या केसांची अवस्था बघा, अजूनच जटा झाल्यात जटा. पण मजा आली हे रील करायला आणि ऑलरेडी तुम्ही पाहिले आणि बऱ्याच जणांना आवडलंही असणार आहे, कारण दादा आहे त्यामध्ये. गरीब बिचारा दादा मला बोलतोय की आता तू मला ॲक्टर करूनच सोडणार आहेस. हे बघा वाऱ्यानं केसाची अवस्था बघा. बघा पिंजरा, दादा लगेच कामालाही लागला. कशी भूतनी झाली आहे बघा. हेच केस AC मध्ये होते तोपर्यंत किती छान होते. हे बघा हे असं आहे. आणि आज मी जे बोलले होते तुम्हाला की ऑइल वापरते कोणत्या लोरियलचं, तर ते मी लावलं नाही. तर हे असं आहे, थोडंसं का होईना पण ते लावलं ना की मग जरा मॅनेजेबल असतात केस. तर चला आता गेटअप चेंज करते आणि एकंदरीत खूप सुंदर आहे कुर्ती ही. आणि नक्कीच त्यांच्याकडे तुम्हाला छान छान ऑप्शन्स पाहायला मिळतील. बघा चलो आता एवढं सगळं झाल्यानंतर स्वयंपाकामध्ये खिचडीशिवाय दुसरा ऑप्शन काय असू शकतो.